नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, आजची ही माहिती खूप महत्त्वाची आहे. कारण एल-पी-जी सबसिडी संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे. अनेक महिलांच्या खात्यामध्ये 3 फ्री सिलेंडरपैकी पहिल्या टप्प्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काही महिलांना 19 फेब्रुवारी 2026 रोजी बँकेचा मेसेज सुद्धा आलेला आहे, ज्यामध्ये ₹300 एल-पी-जी सबसिडी जमा झाल्याचे दिसत आहे. आता ही संपूर्ण प्रक्रिया शांतपणे आणि सविस्तर समजून घेऊया, जेणेकरून कोणताही गैरसमज इथे राहणार नाही. ही रक्कम 2 योजनांच्या माध्यमातून दिली जाते. पहिली म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि दुसरी म्हणजे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर मोफत गॅस कनेक्शन दिले जाते. तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही महाराष्ट्र शासनाची पूरक योजना आहे. या दोन्ही योजनांचा लाभ मिळून पात्र महिलांना वर्षातून 3 सिलेंडर अतिरिक्त सबसिडी दिली जाते. परंतु इथे एक गोष्ट ध्यानात ठेवायची, वर्षातून फक्त आपल्याला 3च गॅस सिलेंडर इथे फ्री भेटतात. जर तुम्ही चौथा गॅस सिलेंडर जर घेतला वर्षातून, तर तुम्हाला त्या चौथ्या गॅस सिलेंडरची सबसिडी इथे भेटणार नाही. तुम्हाला ते पूर्ण किमतीतच इथे पडणार आहे. सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करून घेऊया. सर्वच लाडकी बहीण योजनेतील महिलांना हे पैसे मिळणार नाहीत. फक्त ज्या महिलांचे गॅस कनेक्शन उज्ज्वला योजनेअंतर्गत आहेत आणि ते त्यांच्या स्वतःच्या नावावर आहेत, त्यांनाच ही सबसिडी इथे भेटणार आहे. त्यामुळे असं समजू नका, की बुवा आमचं जर आमच्या पतीच्या नावावर आहे, तरी आम्हाला ही सबसिडी भेटेल. असं कुठलंही होणार नाही. जर तुमच्या नावावर असेल तरच तुम्हाला ते भेटणार आहे. आता पैसे कसे मिळतात ते एकदा समजून घेणं इथे गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही गॅस सिलेंडर खरेदी करता, तेव्हा तुम्हाला त्याची पूर्ण रक्कम तिथे भरावी लागते. सध्या अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरची किंमत साधारण ₹819 ते ₹827 इतकी आहे. म्हणजे तुम्ही आधी पूर्ण पैसे तिथे भरणं लागतात तुम्हाला आणि त्यानंतर काही दिवसांनी किंवा काही वेळा 1 ते 2 महिन्यांच्या आत सबसिडीची रक्कम तुमच्या बँकेच्या अकाउंटवरती जमा होते. परंतु इथला टाईम लागत नाही. कधी-कधी 2 ते 3 दिवसातच तुमच्या अकाउंटवरती सबसिडी ही जमा होऊन गेलेली असते. ही रक्कम एकाच वेळी येत नाही, 2 टप्प्यामध्ये येते. पहिला टप्पा म्हणजे साधारण ₹300 आपल्या महाराष्ट्र शासनाकडून पहिले आपल्या अकाउंटवरती जमा होतात. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारण ₹500 केंद्र सरकारकडून ते जमा होतात. अशा प्रकारे एकूण ₹800 एका सिलेंडरवर परत मिळतात. म्हणजे तो सिलेंडर जवळपास आपल्याला फ्री पडतो. म्हणून याला 3 फ्री सिलेंडर असे सुद्धा इथे म्हटले जाते. पण इथे एक महत्त्वाची अट आहे. ही सबसिडी वर्षातून फक्त 3 सिलेंडरपर्यंतच इथे मर्यादित आहे. म्हणजे तुम्ही वर्षभरात 3 सिलेंडर घेतले तर त्या तिन्हीवर सबसिडी तुम्हाला ते 100% भेटणार आहे. परंतु चौथा, 5वा सिलेंडर घेतल्यास त्यावर ही अतिरिक्त सबसिडी तुम्हाला इथे भेटणार नाही. त्याची फुल किंमत तुम्हाला तिथे भरावी लागेल आणि त्याचा तुम्हाला रुपयाच ते भेटणार नाही. आता काही महिलांचा प्रश्न असतो, आम्ही सिलेंडर घेतला पण पैसे आलेच नाही. कधी-कधी काय होतं, की यामागे काही मुख्य कारणे असतात. 5 कारणे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही समजून जा. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर नसणे, उज्ज्वला योजनेत नोंदणी नसणे किंवा बँक खाते आधारशी लिंक नसणे, के-वाय-सी अपूर्ण असणे, वर्षातील 3 सबसिडी आधीच पूर्ण झालेल्या असणे. यापैकी 5 कारणांपैकी तुमचे एक कारण असू शकते. मी तुम्हाला चौथं कारण सांगतो बघा. आपल्याला जी ई-के-वाय-सी असते ना, ई के-वाय-सी आपल्याला इथे करावीच लागेल. आता तुम्ही म्हणसाल आम्ही लाडकी बहिणीची के-वाय-सी केली. परंतु ती के-वाय-सी वेगळी आणि गॅससाठी आपल्याला वेगळी के-वाय-सी करावी लागते. तिथे सेंटरवर जाऊन आपल्याला के-वाय-सी करावी लागते. गॅस एजन्सीमध्ये जायचं आणि त्यांना सांगायचं, की बुवा आम्ही उज्ज्वला योजनेअंतर्गत आम्ही गॅस सिलेंडर घेतो आणि आम्हाला के-वाय-सी करून घ्यायची तर ते तुम्हाला के-वाय-सी करून देतात आणि ती के-वाय-सी पूर्ण झाल्यानंतर तुमच्या अकाउंटवर इथे पैसे इथे जमा होतात. परंतु ध्यानात ठेवा, यामागे तुम्ही जर गॅस घेतली असेल तर यामागे तुम्हाला एकही रुपया भेटणार नाही. परंतु यापुढे जर तुम्ही इथे गॅस घेसाल तर तुम्हाला इथे 100% त्यावर तुम्हाला सबसिडी ते भेटणार आहे. म्हणून जर तुम्ही सिलेंडर घेतला असेल आणि अजून पैसे आले नसतील, तर सर्वप्रथम तुमच्या गॅस एजन्सीकडे आणि बँकेत जाऊन तुम्हाला इथे तपासणी करून घ्यायचं आहे. तिथे तुम्हाला सगळं जे आहे ना ते डिटेल्समध्ये तुम्हाला सांगेल. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा ग्राहक क्रमांक द्यायचा आहे, आधार लिंकिंग आणि बँक खात्याचे तपशील एकदा तुम्हाला तपासून घ्यायचे, त्यांना सर्व माहिती द्यायची आहे. त्यानंतर ते तुम्हाला सांगतील की नेमका प्रॉब्लेम कुठे येत आहे. त्यानंतर आता अनेक जिल्ह्यांमध्ये ₹300 पहिला टप्पा जमा होत आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाचा भाग जमा होत आहे. पुढील काही दिवसात किंवा आठवड्यात ₹500 दुसरा टप्पा देखील इथे जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांनी अलीकडे सिलेंडर घेतला आहे, त्यांनी आपल्या बँक खात्याचे व्यवहार एकदा तपासून घेणे खूप गरजेचे आहे. आणखीन बँक खात्याचे व्यवहार इथे तपासत राहावे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, काही मुलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ इथे मिळत आहेत आणि त्या उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी देखील आहेत. अशा मुलांना दोन्ही वेगवेगळ्या योजना आहेत, हे समजून घेणे आवश्यक आहे. तुम्ही म्हणसाल ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना आणि उज्ज्वला योजना ही दोन्ही एक आहे. परंतु तसं नाही. ती वेगळी योजना आहे आणि ही वेगळी योजना आहे. लाडकी बहीण योजना आणि एल-पी-जी सबसिडी या 2 स्वतंत्र योजना आहेत. हे समजून घेणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.
त्यामुळे एक मिळत असल्यामुळे दुसरी आपोआप मिळेलच असं नाही. पात्रता वेगळी आहे दोन्हींची. दोन्ही आता लाडकी बहीण योजनेचं जर म्हणाल तर आपल्याला 2.5 लाखांच्या आत उत्पन्न असणे गरजेचे आहे. त्यानंतर आपले कोणी सरकारी नोकरीला नसणे हे गरजेचे आहे. त्यानंतर उज्ज्वला योजनेचं जर म्हणाल तर मी तुम्हाला ते 5 कारण सांगितले त्यापैकी तुमचं एक असू शकतं. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि तुमच्याकडे अजून उज्ज्वला कनेक्शन नसेल, तर जवळच्या कॅच एजन्सीकडे जाऊन तुम्ही माहिती तिथे घेऊ शकता. आवश्यक कागदपत्रे जमा करून नोंदणी करता येते का ते एकदा तपासून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आता थोडक्यात संपूर्ण प्रक्रिया अशी आहे. सिलेंडर पूर्ण पैशाने तुम्हाला खरेदी करायचा आहे. नंतर व्यवहार तुम्हाला पूर्ण करायचा आहे. तिथे सगळे पैसे जे आहे ना, 830 होते की 850 होते ते तुम्हाला त्यांना देऊन टाकायचे. त्यानंतर काही दिवस तुम्हाला प्रतीक्षा करायची 24 ते 48 घंटे. त्यानंतर तुमच्या अकाउंटवर ₹300 तुम्हाला जमा झालेले दिसतील. पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला ₹300 भेटणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला ₹500 इथे भेटणार आहे. असे वर्षातून तुम्हाला 3 गॅस सिलेंडर इथे फ्रीमध्ये भेटणार आहे. त्यामुळे या योजनेचा तुम्हाला जो लाभ आहे ना, तो घेणे इथे गरजेचं आहे. आणि जर तुम्ही चौथा गॅस सिलेंडर घेतला, तर तुम्हाला इथे पैसे भेटणार नाही. म्हणजे 3 वेळा तुम्हाला जवळपास ₹800 इथे परत मिळू शकतात. त्यामुळे घरगुती खर्चाचा थोडा इथे तुम्हाला दिलासा इथे भेटू शकतो. आपल्याला ते पूर्णपणे इथे फ्रीच भेटतात. ही माहिती स्पष्टपणे समजून घेतली तर गैरसमज तुमचा दूर होतात. सर्वच महिलांना इथे पैसे येणार नाहीत. फक्त पात्र महिलांनाच इथे पैसे येणार आहे. ही गोष्ट सुद्धा शेवटी तुम्हाला इथे लक्षात घेणे गरजेचे आहे. तुमच्या खात्यात सबसिडी जमा झाली असेल, तर तुमचा अनुभव इतरांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो आणि अजून जमा झाली नसेल, तर वरील मुद्दे तपासून पहा. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून इथे जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल किंवा अशा कोणत्याही योजनाबद्दल माहिती जी आहे ना, ती लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून इथे पोहोचत असते. आता ही सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली? ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि तुम्हाला यामागील पैसे जमा झाले का? या गॅस सिलेंडरचे 300 असो किंवा 500 असो, हे जमा झाले का? ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून इथे सांगू शकता. जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल की किती बहिणींना इथे पैसे जे आहे ना, गॅस सिलेंडरचे पैसे भेटलेले आहेत. परंतु इथे शेवटी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, जर हे कनेक्शन तुमच्या नावावर असेल, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे. जर तुमच्या पती किंवा वडिलांच्या नावावर जर गॅस असेल, तर